आजचा परिपाठ. आजची दिनांक 20 ऑक्टोंबर 2021. आजचा वार बुधवार. आज अश्विन पौर्णिमा तसेच महर्षी वाल्मिकी यांची जयंती. आजचा सुविचार. जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो, कारण काळ जे शिकवतो ते कोणीच शिकवत नाही. आजचा इंग्रजी शब्द आहे अम्युजमेंट. AMUSEMENT. अम्युजमेंट म्हणजे करमणूक. प्रतिज्ञा. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करील. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेल. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. जय हिंद. या कुंदेन तुषारहार धवला, या शुभ्रवस्तामृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकरा प्रभुतिदे दैवे सदा वंदिता, सामा पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्या पहा. घेऊन आपलं स्वप्न पूर्ण केलं. प्रामाणिक नोकर. संध्याकाळची वेळ होती. शेठ श्यामलाल त्यांच्या परिवारासोबत दुसऱ्या गावावरून परत येत होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि 2 नोकर भोलू आणि गोलूही होते. खूप तहान लागली आहे. आपल्याकडे तर पाणी सुद्धा नाहीये. कुठेतरी थांबून पाणी पिऊया का? थोड्या दूरवरच बालाकाकांची विहीर आहे. आपण तिथेच जाऊन थांबूया. ते लोक रस्त्यात पाणी पिण्यासाठी
काकांच्या विहिरीजवळ येऊन थांबतात. अरे, इथे तर कोणीच नाहीये. खूप अंधार झाला आहे. काका घरी गेले असतील. आपल्याला पाणी पिऊन लवकरच घरी गेलं पाहिजे. शेठजींनी गोलूला विहिरीतून पाणी काढायला सांगितलं. गोलू खूपच आळशी आणि कामचोर नोकर होता. त्याने लगेच कारण दिलं. घोडा गाडी चालवून चालवून माझे हात खूप दुखत आहेत. जर माझ्या हातून दोरी सुटली आणि बादली आतमध्ये पडली तर? भोलू खूपच प्रामाणिक आणि मेहनती होता. तो म्हणाला, काहीही हरकत नाही, मी काढून देईन. भोलूने लगेच विहिरीजवळची बादली आणि दोरी उचलली आणि विहिरीतून पाणी काढलं. शेठानीने सगळ्यात आधी दोन्ही मुलांना पाणी पाजलं. पाणी प्यायल्यावर ते तिथेच खेळायला लागले. पकडून दाखव. शेठ आणि शेठाणी पाणी पितच होते की त्यांना धडम असा जोरात आवाज आला. जिनू दादा, कोणीतरी दादाला बाहेर काढा. दादा पडलाय खाली. मीनूचा आवाज ऐकून सगळे धावत त्या विहिरीजवळ आले. शेठ आणि शेठाणी खूप घाबरले होते, कारण त्यांना पोहायला येत नव्हतं. अरे, कोणीतरी मदत करा, माझ्या मुलाला बाहेर काढा. कोणी काहीतरी करा. जिनू बाळा, तू ठीक आहेस ना? भोलू आणि गोलू दोघांनाही उत्तम पोहायला येत होतं. पण शेठ आणि शेठाणीला बघून गोलूने सुद्धा त्यांच्या सुरात सूर मिसळला. अरे वाचवा, कोणीतरी शेठजीच्या मुलाला वाचवा. भोलूने कसलाही विचार न करता विहिरीत उडी मारली. अंधारातच त्याने जिनूला शोधून काढलं आणि विहिरीतूनच आवाज दिला. शेठजी, जिनू बाबा सापडला. तुम्ही दोरी फेका. शेठजींनी लगेच दोरी फेकली. ही घे. भोलूने लगेच ती दोरी जिनूच्या कमरेला बांधली. जिनू बाबा, ह्या दोरीला पूर्ण ताकदीने पकडून ठेव. दोरी खेचा. शेठजी आणि गोलूने मिळून जिनूला वर खेचले. देवाची कृपा, जिनू बाबा वाचला. शेठजींनी भोलूसाठी पुन्हा एकदा दोरी फेकली आणि त्या दोरीला एक गाठोडं बांधलं. भोलू, हे घे आणि आता तू पण वर ये. भोलू त्या दोरीला पकडून वर आला. वर आल्या आल्या त्याने जिनूची चौकशी केली. जिनू बाबा सुखरूप आहेत ना शेठजी? जिनू ठीक आहे भोलू. तू जर नसता तर माहित नाही काय झालं असतं. चला आता निघूया. सगळे लोक परत घोडागाडीकडे जायला लागतात. भोलू आपल्या पायातून ती दोरी सोडवायला लागतो. तेव्हा त्याला त्या दोरीला बांधलेलं गाठोडं दिसतं. अंधारात त्याला काहीच कळत नव्हतं. त्याने ते गाठोडं उघडून बघितलं तर त्या गाठोड्यात सोन्याची नाणी भरली होती. मला वाटतं दोरी फेकत असताना शेठजीच्या हातून ही गोठडी चुकून खाली पडली असेल. बरं झालं, दोरीला अटकून गोठडी परत वर आली. भोलू लगेच धावत शेठजींकडे गेला आणि ते गाठोडं शेठजींच्या हातात दिलं. शेठजी, चुकून ही गोठडी दोरीसोबत खाली पडली होती. ह्यामध्ये तुमचे सोन्याचे नाणे आहेत. शेठजी भोलूच्या प्रामाणिकपणावर खूप खुश होतात. त्यांनी भोलूला मिठी मारली. भोलू, तू फक्त साहसी नाही तर प्रामाणिक पण आहेस. ही गोठडी मी जाणून बुजून तुझी परीक्षा घेण्यासाठी फेकली होती आणि तू यशस्वी झालास. ही तुझीच आहे. ह्याला बक्षीस समजून ठेवून घे. धन्यवाद सेठजी. भोलूला शेठजींचा दयाळूपणा बघून खूप आनंद होतो. कदाचित मी वेळेवर माझं कर्तव्य निभावलं असतं. भोलूला त्याच्या प्रामाणिकपणाचं आणि इमानदार असण्याचं बक्षीस मिळालं आणि गोलू फक्त हात चोळत बसला. कुठलीही परिस्थिती असो, आपण प्रामाणिकपणाची कास कधीही सोडू नये. नमस्कार बालमित्रांनो, आजची आपली कलाकृती आहे कागदकाम छत्री. या ठिकाणी मी एक कलर क्राफ्ट पेपर घेतलेला आहे आणि तो बांगडीच्या आकाराचा वर्तुळाकार कापलेला आहे. मधोमध त्याची एक घडी करून घेतली. त्यानंतर पुन्हा एक मधोमध घडी केली. अशा प्रकारे मी त्या कागदाच्या 2 घड्या केल्या. आणि आता मी काय केलेलं आहे, रंगबिरंगी अजून वेगवेगळे गोल तयार करून
त्याच्या अशाच घड्या करून घेतल्या. अशा प्रकारे वर्तुळाकार कागदाच्या मी 20 घड्या करून त्या 20 घड्या एकमेकांना फेविकॉलच्या साहाय्याने चिकटवल्या आणि अशा प्रकारे गोल तयार झालेला आहे. आता या ठिकाणी बघा, फेविकॉलच्या साहाय्याने मी हा घडी केलेला क्राफ्ट पेपर या ठिकाणी चिकटवलेला आहे. आता बघा, एकूण ह्या 20 कागद आहेत हे घडी केलेले आणि हे अशा प्रकारे चिकटवायचे आहेत. आता हे 20 आपण कागद, वर्तुळाकार कागद 2 घडीमध्ये चिटकवल्याच्या नंतर आता आपल्याला छत्री तयार करायची आहे. बघा, अशा प्रकारे रंगीबिरंगी कागदाची गोलाकार छत्री तयार झालेली आहे. आता हा छत्रीचा वरचा भाग आहे. आता मला छत्रीची दांडी तयार करायची आहे. त्यासाठी मी आयताकृती कागद घेतलेला आहे आणि त्याची एक प्रकारे रोल तयार केलेला आहे. आता रोल तयार केल्याच्या नंतर हा रोल मी व्यवस्थित फोल्ड करून चिटकवणार आहे. म्हणजे आपली काय तयार होणार आहे, छत्रीची दांडी. आता ही बघा बारीक पुंगळी तयार झालेली आहे. आता याला फेविकॉल लावायचा आणि फेविकॉल लावल्याच्या नंतर हा जो रोल आहे किंवा ही जी पुंगळी आहे ही या छत्रीच्या मधोमध बरोबर लावायची आहे आणि या छत्रीच्या मधोमध ही जी पुंगळी लावल्याच्या नंतर आपली सुंदर छत्री तयार होणार आहे. बघा, आता व्यवस्थित फेविकॉलच्या साहाय्याने मधोमध पुंगळी ठेवून त्या 2 पाकळ्यांना, शेवटच्या ज्या 2 पाकळ्या आहेत त्याला फेविकॉल लावून घ्यायचा आणि ती बरोबर मधोमध ती पुंगळी फिट करायची आहे. बघा, अशा प्रकारे आपण हा जो रोल आहे किंवा पुंगळी आहे ही बरोबर मधोमध फिट केलेली आहे. आता बघा, व्यवस्थित त्या पाकळ्यांनाही आकार आलेला आहे आणि अशा प्रकारे आपण छान रंगीबिरंगी छत्री तयार केलेली आहे. बघा, अशा प्रकारे तुम्ही छत्री तयार करू शकता. तुमच्याकडे जर रंगीत कागद नसेल तर तुम्ही वर्तमानपत्राचा कागद देखील घेऊन सराव करू शकता. 1 नाही 2 नाही बेरीज वजा बाकी नाही, 3 नाही 4 नाही भूमितीची सजा नाही, 1 नाही 2 नाही बेरीज वजा बाकी नाही, 3 नाही 4 नाही भूमितीची सजा नाही. दिवस उद्याचा सवडीचा, दिवस उद्याचा सवडीचा, रविवार माझ्या आवडीचा, रविवार माझ्या आवडीचा. सोमवारचा असतो गणिताचा तास, गणिताच्या तासाला मी नापास. सोमवारचा असतो गणिताचा तास, गणिताच्या तासाला मी नापास. गणित विषय माझ्या नावडीचा, गणित विषय माझ्या नावडीचा, रविवार माझ्या आवडीचा, रविवार माझ्या आवडीचा. भलताच कठीण तो मंगळवार, डोक्यावर असतो भूगोलाचा भार. भलताच कठीण तो मंगळवार, डोक्यावर असतो भूगोलाचा भार. भूगोल विषय माझ्या नावडीचा, भूगोल विषय माझ्या नावडीचा, रविवार माझ्या आवडीचा, रविवार माझ्या आवडीचा. घेऊन तोफा आणि तलवारी, इतिहास येतो बुधवारी. घेऊन तोफा आणि तलवारी, इतिहास येतो बुधवारी.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजची औषधी वनस्पती आहे निलगिरी. निलगिरीची झाडे ऑस्ट्रेलियात तसेच विंचूर तामिळनाडूमधील निलगिरी पर्वतावर मोठ्या प्रमाणात आढळतात. निलगिरीच्या पानापासून मिळवलेले तीव्र गंध असलेले युकॅलिप्टस ऑइल हे डोकेदुखी, दातदुखी, पडसे आदी विकारात गुणकारी असते. केसांना लावल्यास निलगिरीच्या तीव्र वासांमुळे उवा पळून जातात. कमी पाऊस असलेल्या प्रदेशातील उंचच्या उंच वाढणारी निलगिरीची झाडी ही फार शुष्क असतात. मॅग्नोलिओफायटा हा त्याचा निलगिरीचा वंश आहे. तर निलगिरी वनस्पतीची जात ही मॅग्नोलिओप्सिडा आहे. निलगिरीचा वर्ग हा मिर्टेल्स आहे तर कुळ मिर्टॉकी आहे. धन्यवाद. सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे